कोरुची ग्रामपंचायतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात. संतोष भोरे आदर्श सरपंच. खासदार धैर्यशील माने उपस्थित. कोरुची ग्रामपंचायतीच्या वतीने जनतेच्या हिताच्या विविध योजनांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माजी सैनिकांना 100% घरफाळा माफी, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना 50% सवलत तसेच अत्याधुनिक डिजिटल शिक्षण सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या कार्याचे कौतुक केले. मी खासदार म्हणून काम करतो, पण कोरोचीचे सरपंच माझ्यापेक्षाही भारी काम करत आहेत. शासनालाही डोळ्यात अंजन घालतील अशा अभिनव योजना त्यांनी राबवल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी घरफाळा माफीचा जो प्रयोग कोरोचीने केला आहे तो दुहेरी हेतू साध्य करणारा आहे, असे ते म्हणाले. तसेच संतोष भोरे यांनी महाराष्ट्रभर मास्टर ट्रेनर म्हणून जाऊन सरपंच कसा असावा याचे धडे द्यावेत, असेही त्यांनी सुचवले. ग्रामीण भागातील विद्यार्थी खासगी शाळांच्या स्पर्धेत मागे पडू नयेत यासाठी जिल्हा परिषद शाळेत इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल IFP या डिजिटल शिक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी मिळणार असून शाळेचा कायापालट होणार आहे. कोरोची येथील जिल्हा परिषद कुमार विद्यामंदिर, कन्या विद्यामंदिर आणि लोकमान्य नगर विद्यामंदिर यांच्या वतीने सरपंच डॉक्टर संतोष भोरे व ग्रामपंचायतीचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. लोकमान्य नगर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे यांनी ग्रामपंचायतीने सर्व शाळा डिजिटल केल्याबद्दल त्यांचा गौरव केला. या दिमाखदार सोहळ्याला खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे, पंचायत समिती सदस्य सुमेध औळकर, प्रकाश पाटील, उपसरपंच सौ आनंदी आमटे, ग्रामविकास अधिकारी RC पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोची ग्रामस्थांनी या सर्व लोककल्याणकारी निर्णयांचे उत्साहात स्वागत केले असून संपूर्ण तालुक्यात या उपक्रमांची चर्चा रंगली आहे. महान कार्य न्यूजसाठी अमित काकडे, कोरोची.